बऱ्याच लोकांना खेकडे खायला आवडतात पण साफ करायला येत नाहीत. म्हणून मग ती लोकं बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खेकडे खाऊन येतात. पण घरात पोटभर खेकडे खाण्याची मजाच वेगळी. चला तर मग खेकडे साफ करून त्याचा झणझणीत रस्सा कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो खेकडे एका परातीत काढून घेतलेले आहेत. आता यातील खेकडा, नांगा आणि त्याचे पाय हे आपण सगळे साफ करून घेणार आहोत. आता यामध्ये मी जवळजवळ 4 ते 5 तांब्या पाणी घालून घेणार आहे. आता हे खेकडे आपण साफ करून घेऊया. खेकड्याच्या पाठीमागच्या बाजूला शेपूट असते, ती शेपूट आपण आधी काढून घ्यायची. त्यानंतर जिथून आपण शेपूट कट केली बरोबर त्याच्या मधोमध थोडंसं जोरात प्रेस करून घ्यायचं. प्रेस केलं की खेकड्याचे टर्फल आणि मांसाचा जो भाग असतो तो सेपरेट होतो. आता जो टर्फलाचा भाग असतो तो काढून टाकायचा आणि जो मांसाचा भाग असतो तो साफ करून घ्यायचा. यामध्ये घाण भरपूर असते, त्यामुळे खेकड्याचे जे बारीक पाय असतात त्याच्या टोकाने आपण सगळी घाण यातील काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने खेकडे आपण साफ करून घ्यायचे. खेकड्याचं जे पायाचं टोक असतं ते टोक यामध्ये घालून अशा पद्धतीने टोकाने आतील सगळी घाण आपण खेकड्याची काढून घ्यायची. खेकडा शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण खेकडा साफ करण्यासाठी जास्त वेळ लागतो. आता अशा पद्धतीने मी अजून एक तुम्हाला खेकडा साफ करून दाखवते. जे ही याला शेपूट म्हणतात. याची शेपूट अशी काढून घ्यायची आणि बरोबर शेपूट आपण जिथं काढली बरोबर त्याच्या मधोमध जोरात प्रेस करायचं. थोडं खेकडा फोडण्यासाठी थोडंसं जोरात प्रेस करायला लागतं, त्यानंतरच खेकडाचे 2 भाग होतात. आणि जो टलपराचा भाग असतो तो काढून टाकायचा आणि हा जो मांसाचा भाग असतो तो आपण चांगला स्वच्छ करून घ्यायचा. यामध्ये घाण असते भरपूर, त्यामुळे अशा पद्धतीने यातील सगळी घाण साफ करून घ्यायची. आता अशा पद्धतीने मी हे बाकीचे देखील सगळे खेकडे फोडून घेणार आहे आणि टर्पर बाजूला करून अशा पद्धतीने खेकडे सगळे बाजूला करून मी घेणार आहे. आता अशा पद्धतीने तर एका ताटामध्ये मी हे खेकडे सगळे फोडून असे बाजूला करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे नांगे देखील मी सेपरेट करून घेतलेले आहेत आणि त्याचे हे छोटे छोटे पाय जे आहेत हे देखील मी सगळे सेपरेट करून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला धुण्यासाठी खेकडे साफ करायला किंवा धुवायला ते बरं पडेल. आणि आता पुन्हा आपण जे खेकडे साफ करून घेतले, आता हे देखील पुन्हा आपल्याला अजून 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं. अजून यामध्ये घाण भरपूर असते, त्यामुळे पुन्हा अजून आपण याला जवळजवळ 4 ते 5 वेळा, जोपर्यंत आपलं हे पाणी चांगलं स्वच्छ होत नाही तोपर्यंत याला आपण 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं. माती लागू शकलेली असते खेकड्याला, त्यामुळे सगळीकडून हाताने चोळून चांगलं याला धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने एक 4 ते 5 वेळा हे खेकडे सगळे धुवून घ्यायचे. आता हे खेकडे मी धुवून सगळे एका बाजूला काढून घेणार आहे 4 ते 5 वेळा धुवून. आणि आता पुन्हा यामध्ये मी हे नांगे साफ करून घेणार आहे. आता हे नांगे देखील आपण 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. या नांग्याच्या खाचा ज्या असतात मध्ये त्यामध्ये आपली माती अडकून राहिलेली असते, त्यामुळे खाचामध्ये चांगलं चोळून अशा पद्धतीने यातील सगळी माती वगैरे घाण लागलेली सगळी आपण साफ करून घेणार आहे. याला देखील एक 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि हे देखील मी आता 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला काढून घेणार आहे. आता त्यानंतर हे जे बारीक पाय असतात हे देखील आपण 4 ते 5 वेळा याला देखील चांगलं धुवून घ्यायचं. माती लागलेली असू शकते, त्यामुळे चांगले याला साफ करून घ्यायचं. आणि या पायाच्या ज्या सुरुवातीचे जे टोक असतं बारीक, हे आपण सगळं कट करून घेणार आहे. कारण आपण हे मिक्सरला याचं पाय आपण हे रश्श्यासाठी बारीक करून घेणार आहे. आणि जर हे सुरुवातीचं टोक जर मिक्सरच्या भांड्यात अडकलं तर मिक्सरचा भांडा आपलं खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण ही जी सुरुवातीची टोकं आहेत ही सगळी आपण टोकं काढून घेणार आहे. अशा पद्धतीने ही टोकं जी आहेत ती सगळी काढून टाकायची. एक एक करून मी ही सगळी टोकं या पायांची काढून घेणार आहे. आणि जो खालचा भाग असतो पायाचा हा आपण फक्त मिक्सरला याचं बारीक करून घेणार आहे. आता याला मी 3 ते 4 वेळा अजून धुवून घेणार आहे. इथं आता हे सगळं मी खेकड्याची नांगं, खेकडा आणि याचं पाय हे जवळजवळ मी 4 ते 5 वेळा सगळं धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता हे सगळं सेपरेट मी बाजूला करून धुवून ठेवलेलं आहे. आता हे जे आपण बारीक पाय होते याचं टोकं काढून सगळी काढून टाकलेले आहेत आणि याचं 2-2 भाग असं मधोमध कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेणार आहे. आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला एकदम थोडंसं पाणी यामध्ये घालून आपण याला बारीक करून घेणार आहे. आता सुरुवातीला मी थोडं पाय कट करून घेतलेले आहेत, यामध्ये थोडंसं पाणी घालून
याला एक चालू बंद मिक्सर करायचा. मग मिक्सर कंटिन्यू नाही फिरवायचा, चालू बंद करायचा आणि त्यानंतर बारीक झालं की एका ह्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने मी राहिलेले देखील सगळे पाय मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं. सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलं. त्यानंतर वरून अजून थोडंसं पाणी घालून यामध्ये थोडंसं चमच्याने हे सगळं हलवून घेतलं. यामुळे काय होईल, पाणी वरती राहील आणि जे खाली चोथा जो राहिलेला असतो कवचाचा तो खाली बसेल तळाला, म्हणून थोडंसं प्रेस करून हलवून असं घ्यायचं. आणि आपण हे पाणी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने. जो खाली पुन्हा गाळ राहिला होता त्यामध्ये देखील मी अजून थोडं पाणी घालून याला काढून घेतलेलं आहे याचं पाणी. हे बघा, अशा पद्धतीने पाणी आपण सेपरेट करून घेतलेलं आहे. आणि जे खालचं सगळं कवच त्याचं राहिलं होतं मिक्सरच्या भांड्यातलं बारीक करून, ते देखील आपण सगळं बाजूला करून घेतलेलं आहे. आता मसाल्यासाठी तर मी तीळ आणि जिरं एकत्र करून घेतलेलं आहे. आलं, लसूण, खोबरं आणि तमालपत्री घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण चांगलं भाजून मिक्सरला पाणी घालून बारीक करून घ्यायचं. आता फोडणीसाठी भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचे. तेल गरम झाले की 4 ते 5 लवंगा, दालचिनीचा 1 तुकडा आणि तमालपत्रीची 2 पानं घालून घ्यायची. त्यानंतर थोडासा कांदा घालून याला थोडंसं परतून घ्यायचं. कांदा लवकर भाजावा म्हणून यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर भाजतो. आता कांदा ब्राऊन होत आला की यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहे आणि हे देखील पुन्हा कसुरी मेथी घालून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आणि जो आपण मसाल्याचं वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून थोडंसं मिक्स तेलामध्येच करून घ्यायचं. एक लो गॅसवर 1-2 मिनिट याला असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल सुटायला लागेल. आता यामध्ये आपण साधारण 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण आता पायाचं वाटण करून जे पाणी काढलं होतं ते वाटीभर पाणी यामध्ये घालून आपण मसाला याला थोडासा शिजवून 2 ते 3 मिनिट घ्यायचा. याला झाकण लावायचं आणि याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तेल वरती आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये आपण जे राहिलेलं पाणी होतं ते सगळं पाणी यामध्ये घालून घेणार आहे. जेवढा तुम्हाला रस्सा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. गरम पाणी ॲड करायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला पाण्याला उकळी काढून घ्यायची. उकळी यायला लागली की यामध्ये आपण जे साफ केलेले सगळे खेकडं आणि नांगं होतं ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर याला उकळी यायला लागली की याला आपण आता झाकण ठेवून एक 20 मिनिट आपण हा खेकडा शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीचं मीडियम गॅसवर खेकडा शिजवून घ्यायचा. सुरुवातीचे 10 मिनिट झाले की पुन्हा याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर याला झाकण ठेवून पुन्हा आपण एक 10 मिनिट याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. बरोबर 20 ते 25 मिनिटात आपला खेकडा शिजून तयार होतो. खेकडा शिजायला काही जास्त अजिबात वेळ लागत नाही. खेकडा पटकन शिजतो. आता एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला खेकड्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे.